या सातत्यानं दरमहा 2 कवी संमेलनाचा परिणाम असा झालेला आहे की मी सुद्धा आता कवी झालो आणि जुन्या पुराण्या कविता सुद्धा आता मला सादर करण्याची संधी प्राप्त झाली. एका टीनेज वयामध्ये म्हणजे 15-20 वर्षापूर्वीची माझी कविता आहे. कधी वाटलं नव्हतं की सादर करण्याची संधी मिळेल. धन्यवाद शब्द पंढरी प्रतिष्ठान की आपल्यामुळे आम्हाला ही संधी प्राप्त होते. कवितेचं नाव आहे संवाद. ही आपली सर्वांची कविता आहे. त्या वयातल्या हार्मोन्सच्या बदलांमुळे जे आकर्षण निर्माण होतं आणि त्यातून जो संवाद होतो तो संवाद घडलेला संवाद मी आपल्यासमोर मांडतो. तू अशी आलीस आणि बघ वारा बहरला. तू अशी आलीस आणि बघ वारा बहरला. सहजच हसलीस आणि हर्ष गोड गंधाळला. सहजच हसलीस आणि हर्ष गोड गंधाळला. पाहिलेस तू मला आणि कोंबमणी अंकुरले. पाहिलेस तू मला आणि कोंबमणी अंकुरले. दाबला ओठ दाताने आणि पीक तरारले. दाबला ओठ दाताने आणि पीक तरारले. फिरवलीस तू प्रीत नजर आणि जीव माझा व्याकुळला. फिरवलीस तू प्रीत नजर आणि जीव माझा व्याकुळला. केला तिरका कटाक्ष आणि जीव धुंद शहारला. दिला नाजूक कुंतल झटका आणि हृदयी झाला गोड धक्का. दिला नाजूक कुंतल झटका आणि हृदयी झाला गोड धक्का. रूप गर्वाने तू फेकली नजर आणि मी तर राहिलो फक्त मुका. फेकलीस ती कातील नजर आणि कापले काळीज आर पार. फेकलीस ती कातील नजर आणि कापले काळीज आर पार. काळेचा तो धुंद सुगंध आणि मनात उठला गोड शहार. काळेचा तो धुंद सुगंध आणि मनात उठला गोड शहार. फूल गुलाबी तुझ्या करी. न बोलता झालेला संवाद. फूल गुलाबी तुझ्या करी आणि माझी नजर तुझ्यावरी. फूल गुलाबी तुझ्या करी आणि माझी नजर तुझ्यावरी. कर कमल तू सहज उचलले आणि माझे मन मोहरून गेले. कर कमल तू सहज उचलले आणि माझे मन मोहरून गेले. फूल गेले तुझ्या कुंतली आणि मला झाली हलकीच चकली. फूल गेले तुझ्या कुंतली आणि मला झाली हलकीच चकली. वाढले अंतर गेलीस दूर तुझ्या दर्शना मी अधीर. वाढले अंतर गेलीस दूर तुझ्या दर्शना मी अधीर. मग कळली एक बातमी आणि हृदयात फक्त चरफड उरली. मग कळली एक बातमी आणि हृदयात फक्त चरफड उरली. होतीस तू एक रूप गर्विता. व्याकुळ तो मी आठव येता. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी